ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। क्षीरसागर म्हणलं की एक काढायचा आणि एक समोर, एक लपवायचा आणि एक समोर ठेवायचा, अशी परिस्थिती झालेली दिसत आहे एकूणच. ज्या संदीप क्षीरसागरांनी घरोघर पाण्याचे गढूळ पाणी दाखवत बाटल्या घेऊन फिरले, ते बाटल्या घरोघरी दिल्या, परंतु त्यांनी 5 वर्षात मागच्या ते पाणी स्वच्छ करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही. जो उमेदवार पक्षाकडनं येईल, एकतर त्याच्या पाठीशी उभा राहू, किंवा मग जर पक्षाने आमच्या उमेदवारापैकी मराठा समाजाच्या उमेदवाराला कोणालाही जर त्या ठिकाणी उमेदवारी दिली नाही, नाकारलं गेलं, तर नक्कीच आम्ही आमच्यातला एक उमेदवार निवडू. बीड विधानसभा मतदारसंघातील जे संभाव्य उमेदवार म्हणून आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक CA बीबी जाधव सर, एकंदरीत त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते आणि तुमचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. आपण पाहू शकतो की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील त्या पद्धतीनं माहिती गोळा करतात आणि 29 तारखेला ते घोषणा करणार आहेत. लढायची का पाडायचं, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय विधानसभेची? नमस्कार. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अनेक उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात असताना या ठिकाणी जी परिस्थिती आहे, बीड जिल्हा हा आरक्षण चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजत असताना या ठिकाणी जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्या भूमिकेवरतीच महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय होईल. पक्षाचा कुठलाही निर्णय झाला तरी पण जरांगे पाटलांचा निर्णय हा महत्त्वाचा या ठिकाणी राहील. दुसरी बाब इथं पाहायला गेलं तर मराठा समाजातून अनिल जगताप असतील, ज्योतिताई मेटे असतील, सुरेश नवले असतील आणि तुम्ही देखील तयारी करतायत. येणाऱ्या काळामध्ये हे जर असं झालं तर याचा फायदा कोणाला होईल? 4 उमेदवार जर रिंगणात उतरले तर नक्कीच या गोष्टीचा बऱ्याचदा चर्चा पण झालेली आहे. आम्ही उमेदवार सुद्धा जरी मागणी करत असलो किंवा आपापल्या पद्धतीने तयारी करत असलो तरी सर्व उमेदवार सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि तो जो निर्णय होईल तो शेवटी होईल. मला असं वाटतं की सर्वच आम्ही एकत्रित बसू त्या ठिकाणी आणि जो उमेदवार पक्षाकडनं येईल, एकतर त्याच्या पाठीशी उभा राहू, किंवा मग जर पक्षाने आमच्या उमेदवारापैकी मराठा समाजाच्या उमेदवाराला कोणालाही जर त्या ठिकाणी उमेदवारी दिली नाही, नाकारलं गेलं, तर नक्कीच आम्ही आमच्यातला एक उमेदवार निवडू. आणि बीडमध्ये 2019ला काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी बंड करून आमदार झाले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 24च्या आता पुतणे योगेश क्षीरसागर यांनी बंड करून निवडणुकीची तयारी दर्शवलेली आहे. तीन क्षीरसागराचं समीकरण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. मग अनेक वर्षाची सत्ता असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 3 क्षीरसागर दिसणार आहेत. यांना रोखण्यासाठी तुमचं काय नियोजन असणार आणि तुम्ही एक उमेदवार म्हणून आता सध्याला चर्चेमध्ये आहे बीडमध्ये? मागच्या वेळेस आपण पाहिलं की जयदत्त क्षीरसागरांचा अनेक वर्ष ते आमदार आणि मंत्री राहिलेले असताना सुद्धा नौका चेहरा म्हणून जो शरद पवार साहेबांनी संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली, त्यांच्या पाठीशी सर्व समाज, या ठिकाणचे नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि त्यांना चांगल्या मताने निवडून आणून दिलं. खरं म्हणजे त्यांची ताकद तेवढी नव्हती. सगळे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्याबरोबर होते, परंतु तरीही त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांना चांगल्या मताने निवडून आणलं. त्या ठिकाणी मला असं सांगायचं की या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा, पुरोगामी विचारांना मानणारा एक ठराविक वर्ग आहे. परंतु पुढच्या काळामध्ये जर तेच चूक, आम्ही त्यावेळेस असं पाहिलं की बाबा संदीप क्षीरसागर हे अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी फिरतायत, ते तरुण आहेत, लढाऊ आहेत, कदाचित पुढच्या काळामध्ये बीडकरांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि बीडच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती निराकरण होईल, अशा प्रकारची एक अपेक्षा त्यांच्याकडनं तरुण असल्यामुळे व्यक्त करत होती. परंतु त्यांनी मागच्या 5 वर्षात आपण पाहतो की काहीच केलेलं नाहीये. ज्या संदीप क्षीरसागरांनी घरोघर पाण्याचे गढूळ पाणी दाखवत बाटल्या घेऊन फिरले, ते बाटल्या घरोघरी दिल्या, परंतु त्यांनी 5 वर्षात मागच्या ते पाणी स्वच्छ करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही. योगेश क्षीरसागर विषयी बोलताना ते एक स्वीकृत सदस्य म्हणून मागच्या 5 वर्षापासून बीड नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात काम करताना आम्हाला अनेकदा दिसले. परंतु जरी ते स्वीकृत सदस्य असले तरी त्यांचे वडीलच नगर अध्यक्ष असल्यामुळं ती सत्ता म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्याच कुटुंबात होती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी खरं म्हणजे शहराचा चेहरामोहर बदलण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी आली होती. पण 5 वर्षात त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं कुठलंच काम नाही केलं. अगदी
कुठले तरी छोटे मोठे कार्यक्रम घेणं आणि तेवढ्यावरतीच लोकांना खुश ठेवणं, अशा प्रकारची त्यांनी एक मागच्या 5 वर्षातील त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. आता क्षीरसागर म्हणलं की एक काढायचा आणि एक समोर, एक लपवायचा आणि एक समोर ठेवायचा, अशी परिस्थिती झालेली दिसत आहे एकूणच. त्यामुळं कोणत्या क्षीरसागरांनी केलं असं म्हणण्यापेक्षा एकूणच ज्यांनी 40 वर्ष सत्ता केली, आता ते कोण कोण आहेत त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी सांगण्याची गरज नाही की ह्याला कोण जबाबदार आहे किंवा कोण कोण करत आहे. हे सर्वच कुटुंब यासाठी जबाबदार असल्याचं मला एकूण दिसून येतं. आपण साहेब पाहू शकतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बीडमध्ये जातीवाद पाहायला मिळाला असं म्हटलं गेलं किंवा आरोप केले. खरोखरच बीडमध्ये जातीवाद झालाय का? आणि येणाऱ्या निवडणुकी कोणत्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे आणि कोणते मुद्दे तुम्ही समोर घेऊन जाणार? तुम्ही एक उमेदवार म्हणून इथे चर्चेमध्ये आहेत. मला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी की बीड हा बीडनी कधीही कुणाविषयी जातीवाद केलेला नाही आतापर्यंत. आपण पाहतो की 4 वेळेस या विद्यमान खासदार ज्या होत्या, प्रीतमताई, त्यांना 2 वेळेस निवडून दिलं. त्याचप्रमाणे मुंडे साहेबांना त्या ठिकाणी 2 वेळेस बीड जिल्ह्याने मोठ्या बहुसंख्य मताने निवडून दिलं. त्या ठिकाणी जो उमेदवार असतो आणि त्याच्या बाबतीत त्याची जी विकास करण्याची दिशा असते, त्या दिशेवरती खरं म्हणजे हा बीडचा मतदार हे देत असतो. कधी जात जरी निघत असली तरी जात पाहिल्या गेली नाही. त्यावेळेस जाती निघतच होत्या. सुरेश अण्णा उभा राहिले असतील किंवा आडसकर साहेब उभा राहिले असतील, त्यावेळेस देखील जातीचे प्रश्न अनेकदा आले, पण तो लोकांनी स्वीकार नाही. आणि मागच्याही निवडणुकीत आपण बारकाईने जर पाहिलं तर अनेक असे गाव आहेत की ज्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना परळीमधनं 0 मतदान झालेलं आहे. परंतु तशी परिस्थिती पूर्ण म्हणजे 100% मराठा वोटिंग असणाऱ्या गावाचे दत्त त्या ठिकाणी झालेले नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा 10 ते 20% ते 25% मतदान हे खऱ्या अर्थाने बजरंग सोनवणे यांना दिलेलं आहे. हीच परिस्थिती पुढच्या काळात राहील. खरं म्हणजे मतदानाला कुणी जातीवादी किंवा मतदाराला जातीवादी म्हणण्याचं काही कारण नाहीये. तर या खासदारांनी काय विकास केला? अगदी 7 कोटीचे फंड जर परत पाठवले असतील, ज्याच्यामधनं गरिबाच्या झोपड्यापर्यंत एखादा रस्ता गेला असता किंवा एखादे कुठले तरी सामाजिक उपयोगाचे कामं झाले असते, ते जर करत नसतील तर 100% हा मतदार जागृत आहे आणि तो ते जागा दाखवल्याशिवाय थांबत नाही. नक्कीच पाहू शकतो की आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकतोय आणि मनोज जरांगे पाटलांनी जो बायोडाटा गोळा करायला चालू केलेला आहे ते देखील मी नेऊन देणार आहे. तशी मी मागणी देखील मनोज जरांगे पाटलांकडे करणार आहे. जर मला उमेदवारी दिली तर मी ताकदीनिशी लढवेल असं देखील CA बीबी जाधव यांनी सांगितलेलं आहे. या एकंदरीत पाहायला गेलं, यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर नारायणगडाचे विश्वस्त आहेत. प्रसिद्ध CA म्हणून बीडमध्ये त्यांची ख्याती आहे. आणि दुसरी बाब म्हटलं तर जे मराठा मोर्चे निघाले त्यांची समन्वयक म्हणून जी धुरा आहे ती बीबी जाधव यांनी पार पाडलेली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली लढायची तर मी त्यांच्या पाठीशी आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे काही भूमिका घेतील ते मी स्वीकारेल असं देखील जाधव यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.